गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, कारवाई नियमानुसारच, कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाही। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही हे राज्याचे गृहमंत्री फडणवीसच सांगू शकतील, शरद पवारांची प्रतिक्रिया। व्यवहार झाला ते माहिती नव्हतं, माहिती असतं तर हा व्यवहार होऊ दिला नसता। अजित पवारांचं पार्थ पवार जमीन प्रकरणावर स्पष्टीकरण, तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत अतिशय कडक भूमिका घेतली, योग्य ती कारवाई सुरू। अजित पवारांची माहिती। कुटुंब आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी, सुप्रिया सुळेंनी वैयक्तिक मत मांडलं, शरद पवारांची प्रतिक्रिया। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुप्रिया सुळेंच्या मवाळ भूमिकेमुळे पक्षांतर्गत नाराजीच्या होत्या चर्चा। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून वास्तव समाजासमोर ठेवलं पाहिजे, शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। पुणे जमीन व्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी 300 कोटी घेऊन परदेशात फरार झाल्याची माहिती। शीतल तेजवानीवर 2 गुन्हे दाखल, जमिनीचे व्यवहार करण्यासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी दिल्याचा आरोप। पक्ष चोरी मत चोरी नंतर आता जमिनीही चोरायला निघालेत। मुख्यमंत्री समिती नेमणार, क्लीन चिट देणार आणि मग विषय संपला। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची टीका। व्यवहार झालाच नाही हे अजित पवारांचं वक्तव्य म्हणजे जोक ऑफ द डे। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं ट्विट। संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्यानं भ्रष्टाचाराला दिलेला राजाश्रय म्हणावा लागेल, दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। जैन बोर्डिंग आणि पार्थ पवार प्रकरण सारखं दोन्ही प्रकरणांची ईडीमार्फत चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी। तर पार्थ पवार चुकले, कारवाई झाली पाहिजे असंही वक्तव्य। पुण्यातील सर्व जमिनींच्या व्यवहारांची सरकारनं श्वेतपत्रिका काढावी, पुण्यातील या अगोदरच्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। जमिनी हडप करणं अजित पवारांचा धंदा, पार्थ पवार वारसा चालवतायत, सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका। मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसनं टोकाची भूमिका घेऊ नये, शरद पवारांची प्रतिक्रिया। तर मनसेला सोबत घेण्याबाबत मवियामध्ये एकत्र बसून चर्चा करू असंही केलं स्पष्ट। मीरा भाईंदरमधील 200 कोटींची जागा सरनाईकांनी 3 कोटीत लाटली, विजय वडेट्टीवार यांचे मर्ताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप। मंत्र्यांवर आरोप होतच असतात, वडेट्टीवार यांनी कागदोपत्री पुरावे दाखवावे। 200 कोटींची प्रॉपर्टी कुठे आहे मी सुद्धा शोधतोय, वडेट्टीवार यांच्या आरोपांवर सरनाईकांचं उत्तर। वडेट्टीवार फक्त मीडियात बोलतात, त्यांनी तक्रार दिली तर त्याबाबतही चौकशी करू, बावनकुळेंचं वक्तव्य। वडेट्टीवार मंत्री होण्यासाठी मार्ग शोधतायत, वडेट्टीवार स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी आरोप करत आहेत, विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। बीएमसीमध्ये विविध खात्यांमध्ये 9 सेवानिवृत्त अधिकारी ओएसडी म्हणून मोक्याच्या पदांवर, वर्षा गायकवाड यांचा आरोप। तर सरकारला त्यांना पदमुक्त करावंसं वाटत नाही का, वर्षा गायकवाड यांचा सवाल। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याची काल सांगता, कर्जमुक्ती मिळेपर्यंत महायुतीला वोट बंदी करा, परभणीतून उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन। मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या 2 वेगवेगळ्या टोळ्या, रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप। तर गुन्हेगार चंद्रकांत पाटलांच्या मिरवणुकीत नाचतात, माझ्याकडे व्हिडिओ, धंगेकरांचा मोठा दावा। जानेवारी अखेरपर्यंत निवडणूक होणार, त्यानंतर महामंडळांचं वाटप, अजित पवारांचं महामंडळ वाटपावर मोठं वक्तव्य। 3 पक्षांचं सरकार आहे, ज्यांना संधी मिळणार नाही त्यांना समितीवर संधी देणार असंही केलं आश्वस्त। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं, तानाजी सावंत यांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकच, सावंत यांचं वक्तव्य। दोस्तीत कुस्ती नको, राष्ट्रवादीवर टीका करताना आपलं अज्ञान दाखवू नये, सूरज चव्हाण यांची तानाजी सावंत यांच्यावर टीका। पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांचा समावेश, एकूण 40 जणांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती किंवा आघाडीबाबत काँग्रेस बुधवारी निर्णय घेणार, 12 तारखेला महाराष्ट्र काँग्रेसची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक, सर्व जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा केल्यानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय होणार। धनंजय मुंडेंसोबतचे कार्यकर्ता कांचनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, मुंडेंनी हत्येचा कट रचल्याचा आरोप करताना मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत घेतलं होतं कांचनचं नाव। कांचन दोन्ही आरोपींना घेऊन धनंजय मुंडेंकडे गेल्याचा जरांगेंचा आरोप। कांचन उर्फ कल्पेश साळवेचा मुंडेंसोबत बोलतानाचा व्हिडिओही समोर।
धनंजय मुंडेंनी आता नार्को टेस्टला सामोरं गेलंच पाहिजे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं आव्हान. आरोपींना बळ देणारे कोण, सखोल तपास करा. मनोज जरांगेंची भेट घेतल्यानंतर क्षीरसागर यांची मागणी. राज्य अल्पसंख्याक आयोग कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत. वारंवार द्वेषाची भाषा वापरतात. नोटीस पाठवून खुलासा मागवणार. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं वक्तव्य. कुंभमेळ्यात मुस्लिमांना दुकानं न देण्याचं वक्तव्य भोवण्याचे चिन्ह. मला पक्षानं नोटीस दिलेली नाही. चाकणकरांसंदर्भातील वक्तव्यानंतर खुलासा मागितलाय. 7 दिवसात पक्षाला खुलासा देणार. अजित पवारांच्या भेटीनंतर रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रतिक्रिया. रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केली आहे. सीपी भेटायला आले होते. दोघींकडे एकमेकांना ट्विट केलेलं त्यांच्याकडे बरंच आहे. अजित पवारांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटील, वीरेंद्र पवार आणि गंगाधर काळकुटे यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस. मार्च महिन्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी बजावण्यात आली नोटीस. 10 तारखेला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश. खासदारकीचा राजीनामा देऊन नगराध्यक्ष होणार. सातारा नगरपालिकेत मनोमिलनाच्या प्रश्नावर उदयनराजेंची मिश्किल प्रतिक्रिया. तर भाजप श्रेष्ठी जो निर्णय देतील तो मान्य असेल, अशीही शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया. पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत आज राज ठाकरेंची बैठक. मनसे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्षांसह शहर अध्यक्ष उपस्थित असणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौऱ्यावर. सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार. चंद्रहार पाटील यांच्याकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन. कोट्यवधींची बक्षिसं बैलगाडा शर्यतीसाठी ठेवण्यात आली. देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत सांगलीच्या तासगावमध्ये पार पडणार. बैलगाडा शर्यतीसाठी बोरगावमधील 500 एकर मैदान सज्ज. चंद्रहार पाटील यांच्याकडून श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संघाची महत्वाची बैठक. सकाळी 9 वाजता विलेपार्ले येथे बैठक पार पडणार. मुंबई भाजपचे महत्वाचे नेते आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती व्हावी या विचाराचा भाजप खासदार नारायण राणेंची भूमिका. पालकमंत्री अंतिम निर्णय घेत नाही असंही वक्तव्य. तर कणकवलीत ठाकरे सेना आणि शिंदे सेनेची युती झाल्यास 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेसोबत संबंध तोडू. नारायण राणेंचा इशारा. खेड नगर परिषद निवडणुकीवरून महायुतीतील नेत्यांमध्ये वाकयुद्ध. इथे एका विशिष्ट पक्षाची सत्ता, दुसरा पक्ष पुढे जाऊन प्रयत्न. भाजपच्या वैभव खेडेकर यांचा योगेश कदम यांना टोला. तर खेडेकरांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देत नाही असं म्हणत योगेश कदमांचं प्रत्युत्तर. भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीत कट्टर विरोधक एकत्र येणार. भुसावळची निवडणूक एकनाथ खडसेंसोबत एकत्र लढणार. माजी आमदार संतोष चौधरी यांची घोषणा. नगरपालिका निवडणुकीत मंत्री संजय सावकार यांसमोर मोठं आव्हान. हिंगोलीत भाजप आणि शिवसेनेची स्वबळाची तयारी. मात्र राष्ट्रवादीची सावध भूमिका. जशी परिस्थिती तयार होईल त्या पद्धतीनं काम करणार. राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी केलं स्पष्ट. भोरमध्ये भाजपला खिंडार. भाजपच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत. आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश. सोलापुरात येणाऱ्या जास्तीत जास्त निवडणुका भाजपच्या कमळ या चिन्हावर जिंकून आणणार. मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. जिथे महायुती होत नाही तिथे स्वबळावर लढणार असंही केलं स्पष्ट. युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक. मात्र भाजपकडून कोणतंही निमंत्रण आलेलं नाही. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. अमरावती जिल्ह्यात भाजपनं नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुरजीमध्ये बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा. आगामी निवडणुकीत छगन भुजबळ उतरणार. समीर भुजबळ यांची माहिती. सध्या प्रकृतीच्या कारणास्तव भुजबळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करतायत. नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ते सक्रिय होणार. समीर भुजबळ यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुख प्रचारकांची संख्या आता 20 ऐवजी 40. विविध राजकीय पक्षांच्या मागणीनंतर राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे निवडणुकीच्या रिंगणात. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतून लढणार. जर वरिष्ठांचा आदेश आला तर स्वतंत्र लढण्याचीही तयारी. प्रवीण चौरे यांची भूमिका. स्थानिक निवडणुकीत कोल्हापुरात मविया एकत्र लढणार. जागा वाटपाबाबत सामोपचारानं चर्चा करून निर्णय घेण्यावर बैठकीत एकमत. मात्र सतेज पाटील यांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेससोबत जाण्याच्या तयारीत. एकत्र लढण्यावर लवकरच शिक्कामोर्तब करू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची माहिती.
पालिका निवडणुकीत आपला विजय ठाकरे ब्रँडमुळे होणार. दोन्ही भाऊ एकत्र आल्यानं आपल्याला खूप मोठी ताकद मिळाली. शिवसैनिकांच्या बैठकीत बोलताना चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहणार. शिवसैनिकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना अंबादास दानवे यांचं आश्वासन. संभाजीनगर पालिकेत मागच्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, अंबादास दानवेंचा विश्वास. गडबड करत असलेल्या पदाधिकाऱ्याला अंबादास दानवे यांची अरेतुरेची भाषा. पदाधिकाऱ्याला उद्धव ठाकरे यांना भेटवस्तू द्यायची होती, मात्र उद्धव ठाकरेंना निघायला उशीर होत असल्यानं दानवे भडकले. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील घोळ मनसेकडून उघड. एकाच घरात हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मियांची नावं असल्याचा प्रकार मनसेकडून उजेडात. 350 पेक्षा अधिक मतदारांना तर पत्ताच नाही. धुळे महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीत 74 पैकी 51 नगरसेवक निवडून आणले. यंदा देखील 55 नगरसेवक भाजपचे निवडून आणणार. तर योग्य प्रस्ताव आल्यास युतीबाबत चर्चा करू, भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांचा दावा. साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगर परिषदेची पहिल्यांदाच नगर परिषद झाल्यानंतर निवडणूक. महाविकास आघाडीनं कंबर कसली. महाविकास आघाडीच्या वतीनं प्रतिभा रामदास देशमुख चौरे यांच्या नावाची नगराध्यक्ष उमेदवार म्हणून घोषणा. सोलापुरात स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर शिंदे सेनेला धक्का. जिल्हा संपर्क प्रमुख आणि तानाजी सावंत यांचे सख्खे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार. सावंतांच्या प्रवेशाला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील. बुधवारी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. डोंबिवलीत ठाकरे गटाला भाजपचा मोठा झटका. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आज भाजपमध्ये प्रवेश करणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. रायगडच्या रोह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. रोहा तालुका उपाध्यक्ष मनोज खांडेकर आणि सुमित काते यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. कुर्ल्यामध्ये मनसेला धक्का. मनसे उपविभाग अध्यक्ष प्रीतम चेऊलकर यांचा राजीनामा. प्रीतम चेऊलकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. मंत्री छगन भुजबळ एमडी यांना पोर्टल बंद करण्यासाठी सांगतात, हे दुर्भाग्य. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचनेवरून हा सगळा कारभार होतोय. नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप. पोर्टल ठपका. याच घोटाळ्याप्रकरणी अनेक महिन्यांपासून भोसले तुरुंगात. व्हीव्हीपॅट न वापरण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला काँग्रेसचं आव्हान. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. काँग्रेसची उच्च न्यायालयात याचिका. 4 दिवसात भूमिका स्पष्ट करण्याचे नागपूर खंडपीठाचे निवडणूक आयोगाला आदेश. अहेरीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन. तर आम्ही गडचिरोलीचं चित्र बदललं. गडचिरोलीत 80% स्थानिकांना रोजगार मिळावा ही आमची भूमिका. फडणवीसांचं प्रतिपादन. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी. डॉक्टर शिवानी मयेकर राव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित. शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी देखील लावली होती कार्यक्रमाला हजेरी. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी उमेदवार प्रचाराच्या रिंगणात. अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांच्याकडून स्पोर्ट्स सेक्रेटरींना मतदानाचं आवाहन. 12 नोव्हेंबरला एमसीएचची निवडणूक पार पडणार. हत्तीला विजेचा धक्का लागू नये म्हणून फटाक्यांचा वापर केला. हत्तीला इजा पोहोचवण्याचा हेतू नव्हता. सावंतवाडीतील व्हायरल व्हिडिओवर वन विभागाचं स्पष्टीकरण. नागपूर पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांचं अनिश्चित काळासाठी निलंबन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या रोजगार मेळाव्यात मधाळेंच्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मेळाव्यातील गैरवर्तणुकीवरून निलंबनाची कारवाई. काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काँग्रेस. हैदराबादमध्ये पोटनिवडणूक प्रचारावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं वक्तव्य. मुस्लिम सरकारची ताकद तर हिंदू मुस्लिम सरकारचे 2 डोळे असेही वक्तव्य. रेड्डींच्या वक्तव्यानंतर भाजपकडून जोरदार हल्लाबोल. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार उद्या होणार. सरकारकडून महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या खात्यात 471 कोटी जमा. शुक्रवारी उशिरा पगाराचे सगळे पैसे शासनानं जमा केल्याची माहिती. रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉक. डोंबिवलीत फ्रेंडशिप रन 2025चं आयोजन. रवींद्र चव्हाण यांनी फ्रेंडशिप रन 2025ला दाखवला हिरवा झेंडा. अभिनेता कश्मीर महाजनी, बॉक्सर विश्वविजेत्या साक्षी चौधरीचीही उपस्थिती. महाडमधील मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणावरील भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं वाद होण्याची शक्यता. प्रत्येक गोष्टीला सीमा असते. संयम सुटल्यावर असे प्रकार घडतात. भरत गोगावलेंकडून मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांचं समर्थन.
बोटचोरी विरोधात मुंबई युवक काँग्रेसचं जनजागृती अभियान युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन आणि पदाधिकाऱ्यांकडून मेट्रो आणि लोकलमध्ये जनजागृती, प्रवाशांशी संवाद साधत माहितीपत्रक वाटत जनजागृती। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आरपीआयचं आंदोलन, साखर कारखान्यासाठी खडसेंनी कवडीमोल भावात जमीन मागितल्याचा आरोप, भुसावळमधील तायडे कुटुंबाची जमीन परत करण्याची मागणी। नाशिकमध्ये 22 वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या, सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या मारहाण आणि छळाला कंटाळून आत्महत्या, चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली इथली घटना। नाशिकच्या विंचूर दळवी इथल्या खून प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड, सिन्नर पोलिसांनी विंचूर दळवी गावातून धिंड काढली। पोलिसांच्या या कारवाईचं स्थानिक नागरिकांनी केलं स्वागत। गौरक्षा आणि कबुतरांसाठी लढणाऱ्या निलेश चंद्रमुनी महाराजांची तब्येत अचानक बिघडली, त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू, पायात त्रास असल्यानं उपचारासाठी 8 दिवस रुग्णालयात राहावं लागणार। शहापूरमध्ये अवैधरित्या रेशन दुकानाच्या नावानं तांदूळ वाहून नेणाऱ्या वाहनावर कारवाई, वाहनासह 165 किलो क्विंटल वजनाचे 330 कट्टे पोलिसांकडून जप्त। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून